माझे नाव सावित्री. मी सुमारे 12 तास एका बंद खोलीत होते. या काळात माझ्या तोंडात पाण्याचा एक थेंबही गेला नव्हता. उकाड्यामुळे माझी अवस्था अत्यंत वाईट झाली होती. जेव्हा खोलीचे दार उघडले तेव्हा मी थोडी दचकले. दुपारची वेळ होती. बाहेर प्रचंड उकाडा होता. सूर्य अक्षरशः आग ओकत होता. घरात पंख्याच्या आवाजात माझी दोन्ही मुले आपापसात बोलत बसले होते. त्यांच्या दोन्ही बायका त्यांच्या शेजारी उभ्या होत्या आणि डोळ्यांनी इशारे करत होत्या. धाकटा मुलगा म्हणाला की गेल्या 6 महिन्यांपासून मी एकटाच आईला सांभाळतोय. आता खूप झालं. आता तुझी पाळी आहे दादा. मोठा मुलगा रागाने पाय आपटत म्हणाला की काय बोलतोयस तू? माझी 2 मुलं आहेत. बायकोची तब्येतही ठीक नाही. ती त्यांची काळजी कशी घेणार? आमचे स्वतःचे खर्चच कसे भागायचे? आईच्या औषधांचा भार मी कसा उचलणार? दोन्ही मुलांनी मला आपल्या घरी ठेवण्यास नकार दिला. मी दाराजवळ उभी राहून दोघांचेही चेहरे पाहत होते. प्रथम मोठ्या मुलाकडे पाहिले, ज्याच्या जन्मानिमित्त मी संपूर्ण गल्लीत मिठाई वाटली होती. मग धाकट्या मुलाकडे पाहिले, ज्याला मी माझ्या डोळ्यांचा तारा म्हणायचे. त्याच्या जन्मासाठी मी जगभरचे टोमणे सहन केले होते. त्या क्षणी मी उभी राहून माझ्या जुन्या आठवणींमध्ये हरवून गेले. जेव्हा मी तरुण होते तेव्हा दिवस इतके कठीण नव्हते. माझ्या नवऱ्याच्या निधनानंतर ही दोन्ही मुलं इतकी लहान होती की त्यांना वडिलांचा चेहराही आठवत नव्हता. मी विधवा झाले होते. दुसरा कोणताही आधार नव्हता. मी एकटी स्त्री होते आणि दोन्ही मुलांची जबाबदारी माझ्यावर होती. मी लोकांच्या घरी कामे केली. थंडीत गार पाण्याने भांडी घासली. रात्री जागून कपडे शिवले. तरीही मी हसत मुखाने काम करायचे, कारण त्या बदल्यात पैसे मिळायचे आणि त्या पैशातून मी माझ्या मुलांना पोटभर जेवू घालू शकायचे. अनेकदा घरात फक्त एका वेळेचं जेवण असे. अशा वेळी मी स्वतः उपाशी झोपायचे आणि मुलांना जेवू घालायचे. माझ्या कष्टाच्या कमाईतून त्यांची शाळेची फी भरायची. त्यांना चांगले कपडे घालायचे, जेणेकरून त्यांना वडिलांची उणीव जाणवू नये. मला वाटायचे की ही मुलं माझ्या वृद्धापकाळाचा आधार बनतील. पण दुर्दैवाने मोठे झाल्यावर त्यांनी मलाच ओझे समजायला सुरुवात केली. दोन्ही भाऊ अजूनही आपापसात बोलत होते. रोजचा हा वाद आता संपायला हवा, असे त्यांना वाटत होते. धाकटा मुलगा संतापाने लालबुंद होऊन म्हणाला की दादा, ना तू आईला ठेवायला तयार आहेस ना मी. मग आपण एकच काम करूया. तिला गाडीत बसवून जंगलात सोडून येऊ. तिथे एखादा चांगला माणूस भेटला तर तो तिची काळजी घेईल. नाहीतर एखाद्या जंगली जनावराने तिला खाऊन टाकावं. मग आपला कायमचा पिच्छा सुटेल. हे ऐकून मी पूर्णपणे स्तब्ध झाले. माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ज्या मुलांना मी माझ्या हातांनी वाढवले, ज्यांच्यासाठी मी संपूर्ण आयुष्य अर्पण केले, ते आज माझ्याबद्दल अशा गोष्टी बोलत होते. जणू मी माणूस नव्हते, तर केवळ एक ओझे होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी दारामागे उभी राहून सर्व काही ऐकत होते, पण माझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. असे वाटत होते की कुणीतरी माझ्या छातीतून हृदय काढून घेतले आहे. दोन्ही मुलं घराच्या फाटकाजवळ उभी राहून हळू आवाजात बोलत होती, जेणेकरून घरात कोणालाही ऐकू जाणार नाही. पण वरच्या देवाने ठरवले होते की आज मला सर्व काही कळावे. मोठा मुलगा म्हणत होता की आता तिला घरात ठेवणे आमच्या हातात नाही. सतत औषधे, सतत देखभाल, त्यात लोकांच्या बोलण्याचा भार वेगळाच. एखाद्या ठिकाणी सोडून दिले तर सगळ्या अडचणी संपतील. धाकटा मुलगा त्याच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला की दादा, तू बरोबर बोलतोयस. एखाद्या जंगलाच्या दिशेने सोडून येऊ. तिथे कोण शोधायला येणार? काही दिवस रडणं ओरडणं होईल, मग सगळं शांत होईल. त्यांचे हे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला वाटत होते की मी एखादे भयानक स्वप्न पाहत आहे, पण ते स्वप्न नव्हते. ते एक अतिशय कडू सत्य होते. त्यांच्या दोन्ही बायका थोड्या अंतरावर उभ्या राहून हे सर्व ऐकत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित होते. त्या काहीच बोलत नव्हत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट सांगत होते की त्यांना माझे घरात राहणे अजिबात आवडत नव्हते.
मी विचार करत होते की खरंच मी एवढी मोठी समस्या बनले आहे का? आई म्हातारी झाली की तिचा कोणीही आपला राहत नाही का? माझ्या डोळ्यांसमोर माझ्या मुलांचे बालपण तरळू लागले. मी रात्रंदिवस जागून त्यांची काळजी घेतली होती. त्यांच्या छोट्याशा जखमेनेही माझे हृदय तुटायचे. त्यांच्यासाठी मी स्वतः उपाशी राहून अन्न वाचवले होते. पण आज तीच मुलं मला जंगलात सोडून देण्याची चर्चा करत होती. मी रडत रडत भिंतीचा आधार घेऊन उभी होते. तेवढ्यात रस्त्यावरून एक मोठी काळी गाडी येऊन हळूहळू थांबली. ती गाडी अतिशय महागडी दिसत होती. तिच्या काचा काळ्या होत्या. काही क्षणांनी गाडीचे दार उघडले आणि त्यातून एक माणूस बाहेर आला. त्याने काळा सूट घातला होता. त्याच्या हातात चमकणारे घड्याळ होते. त्याचे बूटही अतिशय महागडे दिसत होते. त्याचा चेहरा कठोर होता, पण डोळ्यात एक विलक्षण शांतता होती. तो हळूहळू चालत माझ्या मुलांच्या जवळ आला. दोन्ही मुलं त्याला पाहून गप्प झाली. हा माणूस कोण आहे हे त्यांना समजत नव्हतं. तो त्यांच्या जवळ जाऊन शांत स्वरात म्हणाला, दुसऱ्यांच्या घरातील गोष्टी ऐकणे योग्य नाही हे मला माहीत आहे. पण मी गाडीत बसलो होतो आणि बराच वेळ तुमचे बोलणे माझ्या कानावर पडत होते. सुरुवातीला वाटले की दुर्लक्ष करावे, पण नंतर वाटले की कदाचित परमेश्वराने मला इथे काही कारणासाठी थांबवले असेल. मोठा मुलगा रागाने म्हणाला की पहा, तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा. हे आमचे घरगुती प्रकरण आहे. त्या माणसाने राग न करता शांतपणे उत्तर दिले की मी फक्त मदत करू इच्छितो. जर तुम्ही दोघे तुमच्या आईमुळे इतके त्रस्त असाल तर तिला माझ्याकडे सोपवा. त्या बदल्यात मी तुम्हा दोघांना 20 लाख रुपये देईन. त्याचे बोलणे ऐकताच दोन्ही मुलं स्तब्ध झाली. त्यांना वाटले की तो विनोद करत आहे. धाकटा मुलगा रागाने म्हणाला की पहा, आमच्याशी थट्टा करू नका आणि इथून निघून जा. आम्हाला तुमच्या कोणत्याही गोष्टीत रस नाही. पण तो माणूस पूर्णपणे शांत उभा होता. तो म्हणाला की मी थट्टा करत नाही. मग तो हळूच वळला आणि आपल्या गाडीकडे गेला. काही क्षणांनी तो परत आला. त्याच्या हातात एक मोठी चामड्याची बॅग होती. त्याने ती बॅग जमिनीवर ठेवली आणि उघडली. बॅगमध्ये नोटांच्या गड्ड्या भरलेल्या होत्या. ते पाहताच दोन्ही मुलांचे डोळे विस्फारले. त्यांच्या बायका पुढे आल्या आणि लालसेने त्या बॅगेकडे पाहू लागल्या. तो माणूस म्हणाला की हे पूर्ण 20 लाख रुपये आहेत. तुम्ही तुमची आई माझ्यासोबत पाठवलात तर हे सगळे पैसे तुमचे होते. काही क्षण तिथे पूर्ण शांतता पसरली. माझे दोन्ही मुले एकमेकांकडे पाहू लागली. जणू त्यांच्या मनात लालसा आणि भीती दोन्ही एकाच वेळी संघर्ष करत होत्या. मोठा मुलगा हळू आवाजात म्हणाला की पण तुम्ही आमच्या आईला घेऊन काय करणार आहात? तो माणूस हलकासा हसला आणि म्हणाला की त्याची चिंता तुम्ही करू नका. मी तिचे काहीही वाईट करणार नाही. फक्त तिला माझ्यासोबत घेऊन जायचे आहे. धाकटा मुलगा अजूनही नोटांनी भरलेल्या बॅगेकडे टक लावून पाहत होता. त्याची बायको हळूच त्याच्या कानात म्हणाली की इतके पैसे आपल्याला आयुष्यात कधीच मिळणार नाही. ही बाई तरी आपल्याला कशाला कामाची आहे? जाऊ द्या ना तिला. तिचे बोलणे ऐकून माझी छाती कळवळली. मी समजू शकत नव्हते की मी जिवंत आहे की मेले आहे. ज्या मुलांसाठी मी संपूर्ण आयुष्य वेचले ते आज मला पैशांच्या बदल्यात एका अनोळखी माणसाला विकण्याचा विचार करत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. मी कितीही प्रयत्न केला तरी बाहेर जाऊन काही बोलू शकत नव्हते, कारण माझे हृदय पूर्णपणे तुटले होते. मोठा मुलगा थोडा वेळ विचार करून म्हणाला की जर आम्ही तयार झालो तर तुम्ही आत्ताच पैसे द्याल का? तो माणूस म्हणाला की हो, आत्ताच मी हे पैसे तुम्हाला देईन आणि तुमच्या आईलाही माझ्यासोबत घेऊन जाईन. त्याच्या आवाजात एक विलक्षण आत्मविश्वास होता, पण त्याच्या डोळ्यात इतके दुःख होते की त्याला पाहून वाटत होते जणू त्याच्या मनातही एखादी जुनी जखम दडलेली आहे. माझे दोन्ही मुले पुन्हा हळूहळू आपापसात बोलू लागली. त्यांच्या बायका त्यांना वारंवार होकार देण्याचे इशारे करत होत्या. मी दूर उभी राहून हे सर्व पाहत होते. मला वाटत होते की माझे स्वतःचे घरच माझ्यासाठी परके झाले आहे.
शेवटी त्या माणसाने मला आपल्या सोबत नेले. माझे दोन्ही मुले निशब्द उभे राहिले. त्यापैकी एकानेही मला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. मी एकदा त्यांच्याकडे पाहिले. माझ्या मनात अजूनही कुठेतरी आशा होती की ते मला हाक मारतील, म्हणतील की आई जाऊ नकोस. पण तसे काहीही झाले नाही. ते दोघे फक्त नोटांनी भरलेल्या बॅगेकडे पाहत होते. त्यांच्या बायकांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता आणि त्या क्षणी माझे हृदय पूर्णपणे तुटले. तो माणूस हळूच माझ्या जवळ आला आणि म्हणाला की चला आई. मी काही क्षण तिथेच उभी राहिली. मग जड पावलांनी त्याच्यासोबत चालू लागले. त्याने गाडीचे दार उघडले आणि मला अतिशय आदराने आत बसवले. गाडी खूप मोठी आणि महागडी होती. आत इतकी स्वच्छता होती की मला भीती वाटत होती. माझ्या जुन्या कपड्यांमुळे कुठे आसन मळकट होणार नाही ना. मी शांतपणे एका कोपऱ्यात जाऊन बसले. मग गाडी हळूहळू पुढे जाऊ लागली. जसजशी गाडी आमच्या घरापासून दूर जात होती तसतसे मी एकदा मागे वळून घराकडे पाहिले. माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. तेच ते घर होते जिथे मी संपूर्ण आयुष्य घालवले होते. जिथे माझ्या मुलांनी पहिल्यांदा चालायला शिकले होते. जिथे त्यांच्या बालपणीच्या हास्याचा आवाज घुमत असे. जिथे माझ्या नवऱ्याच्या आठवणी होत्या. आज त्याच घरातून मला एका ओझ्यासारखे बाहेर काढले जात होते. मी खिडकीतून बाहेर पाहत रडत राहिले. संपूर्ण रस्ताभर माझ्या मनात हजारो प्रश्न घोळत होते. शेवटी हा माणूस कोण आहे? त्याने मला का विकत घेतले? त्याने इतके पैसे का दिले? जर त्याला हवे असते तर तो मला पैसे न देताही तिथून घेऊन जाऊ शकला असता. मी स्वतःच त्याच्या सोबत आले असते. मग त्याने एवढा मोठा व्यवहार का केला? काही वेळाने मी धैर्य एकवटून त्याच्याकडे पाहिले. तो शांतपणे गाडी चालवत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण गांभीर्य होतं. मी हळूच त्याला विचारले की बाळा, तू कोण आहेस? आणि तू माझ्यासाठी इतके पैसे का दिलेस? तू माझ्या मुलांकडून मला का विकत घेतलेस? मी तर आता कशाच्याच उपयोगाची राहिले नाही. ना घरचे काम करू शकते, ना कोणाची मदत करू शकते. मग तू एवढा मोठा तोटा का पत्करलास? माझा आवाज थरथरत होता, कारण मला खरंच काहीच समजत नव्हते. त्याने काही क्षण शांत राहून रस्त्याकडे पाहिले. मग त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले आणि तो म्हणाला की आई, मी आयुष्यात कधीही तोट्याचा व्यवहार केला नाही आणि आजही केला नाही. जर मी तुमच्या मुलांना 20 लाख रुपये दिले असतील तर त्यांच्याकडून त्यापेक्षा कितीतरी जास्त वसूल करणार आहे. तुम्ही फक्त पाहत राहा. त्याचे बोलणे ऐकून मी आणखी घाबरले. मला समजत नव्हते की तो नेमके काय म्हणत आहे. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर असे हास्य होते की मला नकळत भीती वाटली. मग तो म्हणाला की तुम्ही काळजी करू नका. मी तुमचे काहीही वाईट करणार नाही. थोड्याच वेळात तुम्हाला सर्व काही समजेल. मी गप्प झाले, पण माझ्या मनातील भीती काही कमी झाली नाही. गाडी सतत पुढे जात राहिली. शहराची गर्दी मागे पडली आणि काही वेळाने गाडी एका अतिशय मोठ्या आणि सुंदर घरासमोर येऊन थांबली. इतके मोठे घर मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होते. उंच फाटक, मोठी बाग आणि बाहेर अनेक गाड्या उभ्या होत्या. जणू एखाद्या मोठ्या धनाढ्य व्यक्तीचे घर वाटत होते. गाडी थांबताच एक नोकर धावत आला आणि त्याने फाटक उघडले. त्या माणसाने मला हळूच आधार देत गाडीतून खाली उतरवले. मी अजूनही घाबरलेली होते, पण त्याच्या वागण्यात आदर होता. त्यामुळे मी शांतपणे त्याच्यासोबत आत गेले. जसजसे आम्ही घरात प्रवेश केला तसतसे मला एक गोष्ट जाणवली. बाहेर माझ्या मुलांसमोर त्याच्या चेहऱ्यावर जी मृदुता होती ती अचानक नाहीशी झाली होती. आता त्याचा चेहरा खूप कठोर दिसत होता. त्याच्या डोळ्यात राग होता. जणू तो एखादे जुने दुःख मनात दाबून बसला होता. मी घाबरले आणि लगेच त्याला विचारले की बाळा, खरं खरं सांग, तू कोण आहेस आणि मला इथे का आणलेस? त्याने माझ्याकडे पाहिले. मग हळूच म्हणाला की खरंच तुम्हाला माझी ओळख पटत नाही? मी त्याला वरपासून खालपर्यंत नीट पाहिले.
त्याच्या चेहऱ्याकडे बारकाईने निरखून पाहू लागले, पण मी त्याला ओळखू शकत नव्हते. त्याचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता, पण नेमके आठवत नव्हते. मी हळूच म्हणाले की नाही बाळा, मी तुला ओळखत नाही. सांग तू कोण आहेस? तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला. मग त्याच्या डोळ्यात हलके अश्रू दाटून आले. त्याने मंद आवाजात म्हटले की माझे नाव राहुल आहे आणि मी विजयकांत यांचा मुलगा आहे. त्याचे बोलणे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे संपूर्ण शरीर थरथरू लागले. माझा श्वास जणू थांबल्यासारखा झाला, कारण ते नाव ऐकताच माझ्या जुन्या जखमा अचानक उघड्या झाल्या. माझे हात थरथरू लागले आणि मी जवळच्या खुर्चीवर जाऊन बसले. माझ्या डोळ्यात आश्चर्य भरून आले होते. मी फक्त त्याच्याकडे पाहत राहिले, कारण आता हळूहळू त्याचा चेहरा मला ओळखू येऊ लागला होता. ते डोळे अगदी त्याच्या वडिलांसारखेच होते. तोच राग, तेच दुःख, तोच चेहरा. माझे ओठ थरथरू लागले आणि मी घाबरत म्हणाले की विजयकांतचा मुलगा? पण पण तू त्यावेळी खूप लहान होतास. राहुलच्या डोळ्यात आता अश्रू दाटले होते, पण त्याच्या चेहऱ्यावर दुःखाने भरलेले स्मित होते. तो म्हणाला की हो, मी लहान होतो, पण इतकाही लहान नव्हतो की सगळं विसरून जाईल. मला आजही सर्व काही आठवतं. कसे एक दिवस माझे वडील घरातून गेले आणि पुन्हा कधीच परत आले नाहीत. मला आजही आठवतं की माझी आई रात्रंदिवस रडायची आणि म्हणायची की कोणीतरी आमचं घर उद्ध्वस्त केलं. मी त्याच्याकडे पाहत राहिली. माझ्या हृदयाची धडधड वेगाने वाढली होती, कारण आता मला जाणवत होते की ते जुने सत्य, जे मी वर्षानुवर्ष विसरण्याचा प्रयत्न केला होता, आज पुन्हा माझ्या समोर उभे ठाकले आहे. आणि कदाचित त्याच कारणामुळे तुम्हाला इथे घेऊन आला होता. मी अजूनही तिथेच थरथरत बसले होते आणि माझ्या मनात जुन्या आठवणींचे वादळ उठले होते. तेवढ्यात अचानक मागून एका स्त्रीचा आवाज आला. राहुल बाळा, काय झालं? तू त्यांना आत का घेऊन आलास? त्या आवाजाने मी हळूच मागे वळून पाहिली आणि तिला पाहताच माझ्या हृदयाची धडधड वाढली, कारण ती दुसरी कोणी नसून विजयकांतची पत्नी होती. सुरुवातीला मी तिला ओळखू शकले नाही, कारण आता तिच्या केसांमध्ये पांढरेपणा आला होता. चेहऱ्यावर वयाच्या रेषा उमटल्या होत्या. पण काही क्षणातच मी तिला ओळखले आणि बहुधा तिनेही मला ओळखले. ती मला पाहताच एकदम थबकली. तिचा चेहरा फिकट पडला. तिच्या डोळ्यात राग आणि दुःख दाटून आले. ती काही क्षण माझ्याकडे रोखून पाहत राहिली. मग थरथरत्या आवाजात म्हणाली की तू तू इथे कशी आलीस? तिचा आवाज ऐकून माझी भीती आणखी वाढली. मी खुर्चीतून उठण्याचा प्रयत्न करू लागले, पण माझे पाय थरथरत होते. राहुल आपल्या आईजवळ जाऊन उभा राहिला. मग ते दोघे माझ्या समोर येऊन उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर इतके दुःख आणि राग होता की मी त्यांच्या डोळ्यात सरळ पाहू शकत नव्हते. राहुलची आई रडत म्हणाली की सांग, माझा नवरा कुठे आहे? माझा विजयकांत कुठे गेला? इतकी वर्ष झाली, आजपर्यंत त्याचा काहीच पत्ता लागला नाही, आणि तो शेवटचा दिवस तो तुझ्या नवऱ्यासोबतच होता. तिचा आवाज ऐकून माझे हृदय दडपून गेले. ते जुने रहस्य, जे मी वर्षानुवर्ष मनात दडवून ठेवले होते, आज पुन्हा माझ्या समोर उभे राहिले होते. मी ताबडतोब घाबरत म्हणाले की पहा ताई, मला खरंच काहीच माहीत नाही. माझ्या नवऱ्याने मला कधीच काही सांगितले नव्हते. पण राहुल रागाने माझ्याकडे वळला आणि मोठ्या आवाजात म्हणाला की खोटं बोलू नका. मला सगळं माहीत आहे. माझे वडील शेवटच्या दिवशी तुमच्या नवऱ्यासोबत शेतमाल विकण्यासाठी शहरात गेले होते. गावकऱ्यांनी त्यांना एकत्र जाताना पाहिले होते, पण परत फक्त तुमचा नवरा आला. माझे वडील मात्र कधीच परत आले नाही. आणि त्यानंतर तुमचा नवराही याबद्दल कोणाशी काहीच बोलला नाही. त्याच्या आवाजात इतके दुःख होते की माझे हृदय पिळवटून निघाले. तो पुढे म्हणाला की मी हे खूप चांगले जाणतो की तुम्हाला सर्व काही माहीत आहे. तुमच्या नवऱ्याने नक्कीच तुम्हाला सांगितले असेल की रस्त्यात माझ्या वडिलांचे काय झाले. ते कुठे गायब झाले, ते जिवंत आहेत की मृत. मला फक्त सत्य जाणून घ्यायचे आहे. त्याची आई ही रडत म्हणाली
की आम्ही इतकी वर्ष वाट पाहिली. प्रत्येक दार ठोठावले, प्रत्येक ठिकाणी शोध घेतला, पण आम्हाला कधीच काहीच मिळाले नाही. तुम्ही लोकांनी आमचं घर उद्ध्वस्त केलं. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण सत्य हे होते की मी स्वतःही त्या जुन्या भीतीसोबत वर्षानुवर्ष जगत होते. तरीही मी थरथरत्या आवाजात म्हणाले की नाही बाळा, मी खरंच सत्य सांगत आहे. मला काहीच माहीत नाही. त्यांनी मला काहीही सांगितले नव्हते. मी काही जाणत नाही. राहुलचा चेहरा रागाने लालबुंद झाला. तो मोठ्या आवाजात म्हणाला की जर तुम्ही सत्य सांगितले नाही तर मी तुम्हाला अशी शिक्षा देईन की तुम्ही स्वप्नातही तिचा विचार करू शकणार नाही. इतकी वर्ष माझी आई प्रत्येक रात्र रडत आहे. मी लहानपणापासून माझ्या वडिलांची वाट पाहत आहे. आणि आता जेव्हा मला समजले आहे की त्या दिवशी तुमचा नवरा त्यांच्यासोबत होता, तेव्हा मी सत्य जाणून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. मी भीतीने थरथर कापू लागली. तरीही मी तेच पुन्हा म्हणाले की बाळा, मी खरंच सत्य सांगत आहे. मला काहीच माहीत नाही. तेवढ्यात अचानक त्याने माझा हात जोराने पकडला. त्याची पकड इतकी घट्ट होती की मला वेदना होऊ लागल्या. मी घाबरले आणि हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागले, पण तो मला ओढत घराच्या मागच्या बाजूला घेऊन जाऊ लागला. त्याची आईही त्याच्या मागोमाग चालत होती. मी सारखी म्हणत होते की बाळा, मला सोडून दे, मी काहीही केलेले नाही. पण त्यावेळी तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. तो मला एका अंधाऱ्या खोलीसमोर घेऊन गेला आणि दार उघडून मला आत ढकलले. मी डगमगत जमिनीवर पडले. मला उठण्याआधीच त्याने बाहेरून दार बंद केले. मी मोठ्याने ओरडू लागले की दार उघडा, मला बाहेर काढा. मी काहीही केलेले नाही. पण बाहेर पूर्ण शांतता होती. कोणतेही उत्तर आले नाही. ती खोली खूप छोटी आणि अंधारी होती. तिथे हवाही व्यवस्थित येत नव्हती. उकाड्यामुळे मला घुसमटू लागले. माझा घसा कोरडा पडला होता. मी वारंवार दारावर हात आपटत होते, पण कोणीच आले नाही. हळूहळू माझे शरीर साथ सोडू लागले. तहानेने माझा घसा जळत होता. मी रडत जमिनीवर बसले आणि देवाकडे प्रार्थना करू लागले की कोणीतरी मला इथून बाहेर काढावे. वेळ हळूहळू सरकत होता. मला समजत नव्हते की किती तास उलटून गेले. त्या अंधाऱ्या खोलीत मला वाटत होते की मी तिथेच मरण पावे. उकाडा आणि तहान यामुळे माझी अवस्था अत्यंत वाईट झाली होती. माझे ओठ कोरडे पडले होते. डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली होती. मी वारंवार माझ्या मुलांची आठवण काढत होते आणि विचार करत होते की कदाचित त्यांनी मला घरातून बाहेर काढले नसते तर आज माझी ही अवस्था झाली नसती. हळूहळू माझी शक्ती संपत चालली आणि शेवटी मी बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले. किती वेळ गेला कोणास ठाऊक. अचानक दार उघडल्याचा आवाज आला. खोलीत हलकासा प्रकाश पसरला. माझे डोळे कसे बसे उघडले. मी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होते. तेव्हा मी पाहिले की माझ्यासमोर तेच दोघे माईलेकर उभे होते. राहुलच्या आईच्या चेहऱ्यावर आता रागापेक्षा भीती जास्त दिसत होती. बहुधा तिला कल्पना नव्हती की माझी अवस्था इतकी वाईट होईल. राहुल लगेच माझ्या जवळ बसला. त्याने मला आधार देऊन उठवले आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाला की आई, डोळे उघडा. त्याने पटकन पाण्याची बाटली उचलली आणि माझ्या ओठांना लावली. मी थरथरत पाणी प्यायले. त्या क्षणी मला असे वाटले की माझा जीव पुन्हा परत येत आहे. राहुलची आई ही माझ्या जवळ बसली आणि म्हणाली की ताई, आम्हाला माफ करा. आम्हाला फक्त सत्य जाणून घ्यायचे होते, पण तुमची अशी अवस्था होईल असे आम्हाला वाटले नव्हते. मी पाणी पित असताना फक्त त्यांच्याकडे पाहत होते, कारण त्या क्षणी माझ्या मनात भीतीही होती, दुःखही होते आणि कुठेतरी ही जाणीवही होती की इतकी वर्ष दडवून ठेवलेले ते सत्य आता जास्त काळ लपवून ठेवता येणार नाही. मग मी हळूहळू स्वतःला सावरले. राहुल आणि त्याची आई माझ्या समोर बसले होते. त्यांच्या डोळ्यात रागही होता, दुःखही होते आणि सत्य जाणून घेण्याची अस्वस्थताही होती. माझे हात अजूनही थरथरत होते. मी सतत रडत होते, कारण इतकी वर्ष जे रहस्य माझ्या मनात दडले होते ते आज पहिल्यांदाच मी कोणासमोर उघड करत होते.
मी थरथरत्या आवाजात सांगायला सुरुवात केली की बाळा, आजपासून सुमारे 30 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. त्या काळात आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये खूप चांगले संबंध होते. तुझे वडील विजयकांत आणि माझा नवरा संजय हे अतिशय जवळचे मित्र होते. नाही, मित्रांपेक्षाही जास्त. दोघे एकमेकांना भाऊ मानायचे. संपूर्ण गावात त्यांच्या मैत्रीचे उदाहरण दिले जायचे. लोक म्हणायचे की खरी मैत्री पाहायची असेल तर विजयकांत आणि संजय यांच्याकडे पहा. दोघे मिळून शेतीत काम करायचे, मिळून पिके लावायची, मिळून ती वाढवायची आणि मिळून शहरात विकायला जायची. एकाच्या घरात आनंदाचे क्षण आले तर दुसरा त्याच्यापेक्षाही जास्त आनंदी व्हायचा, आणि एखाद्याच्या घरात दुःख आले तर दुसरा सर्वप्रथम त्याच्या पाठीशी उभा राहायचा. मी आणि तुझी आई देखील खूप चांगल्या प्रकारे जुळून गेलो होतो. आम्ही सर्वजण एका कुटुंबासारखे राहत होतो. त्या काळात आयुष्य खूप सुखात आणि आनंदात चालले होते. पण म्हणतात ना, माणसाची एक चूक त्याचे सर्व काही हिरावून घेते, आणि ती चूक त्या दिवशी घडली. मी अश्रू पुसले आणि पुन्हा सांगायला सुरुवात केली. त्या दिवशी खूप जोरदार पाऊस पडत होता. आकाशात काळे ढग दाटले होते. विजांचा कडकडाट होत होता आणि संपूर्ण गाव जवळजवळ ओस पडले होते, कारण सर्वजण आपापल्या घरात होते. संजय शेताची पाहणी करण्यासाठी गेले होते आणि मी घरात एकटीच होते. तेवढ्यात अचानक दारावर जोरदार ठोके पडू लागले. मी जाऊन दार उघडले तर समोर विजयकांत उभे होते. त्यांना पाहताच मी दचकले, कारण त्यांची अवस्था ठीक दिसत नव्हती. त्यांचे डोळे लाल झाले होते. ते नीट उभे सुद्धा राहू शकत नव्हते. त्यांच्या शरीरातून दारूचा तीव्र वास येत होता. मी त्यांना म्हटले की भाऊ, यावेळी संजय घरात नाही, तुम्ही नंतर या. पण ते आत येऊ लागले आणि म्हणाले की वहिनी, बाहेर खूप पाऊस पडत आहे, मी थोडा वेळ थांबतो. मी त्यांना आत येऊ दिले, कारण त्यावेळेपर्यंत मी त्यांना आमच्या कुटुंबाचाच एक भाग समजत होते. ते आत येऊन बसले, पण थोड्याच वेळात मला जाणवले की त्यांची वागणूक विचित्र होत चालली आहे. ते सतत माझ्याकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात ते ओळखीचे भाव नव्हते. मला आता भीती वाटू लागली. मी त्यांना म्हटले की भाऊ, तुम्ही बसा, मी पाणी आणते. पण जसजसे मी वळले तसतसे त्यांनी माझा हात पकडला. मी घाबरले. मी खूप प्रयत्न करून हात सोडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले की हे काय करत आहात तुम्ही? मला सोडा, तुम्ही शुद्धीत नाही आहात, इथून निघून जा. पण ते माझे बोलणे ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. बहुधा त्यांनी खूप जास्त दारू प्यायली होती, किंवा कोणीतरी जाणून बुजून त्यांना इतकी पाजली होती की त्यांचे स्वतःवरचे नियंत्रण सुटले होते. ते सतत माझ्या जवळ येऊ लागले. मी खूप घाबरले होते. मी त्यांना धक्का दिला, पण ते पुन्हा माझ्याकडे वळले. ते माझे कपडे ओढू लागले. मी मोठ्याने रडू लागले आणि त्यांना दूर राहण्यास सांगू लागले, पण ते काहीच ऐकत नव्हते. त्या क्षणी मला काहीच समजत नव्हते की मी काय करावे. तेवढ्यात माझी नजर जवळ पडलेल्या एका जाड दांड्याकडे गेली. मी भीतीने आणि घाबरलेल्या अवस्थेत तो दांडा उचलला आणि पूर्ण ताकदीने त्यांच्या डोक्यावर मारला. दांडा लागताच ते तिथल्या तिथे जमिनीवर कोसळले आणि बेशुद्ध झाले. त्यावेळी माझे संपूर्ण शरीर थरथरत होते. मी इतके भयंकर घाबरले होते की माझे हातपाय सुन्न झाले होते. माझे कपडे फाटले होते, केस विस्कटले होते आणि मी खोलीच्या एका कोपऱ्यात बसून मोठ्याने रडू लागले. मला वाटत होते की आता सर्व काही संपले आहे. मी थोडा वेळ थांबले, मग पुन्हा बोलू लागले. काही वेळाने विजयकांत यांना शुद्ध आले. त्यांनी हळूहळू डोळे उघडले आणि जसजसे त्यांना समजले की काय घडले आहे तसतसा त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ते लाजेने माझ्याकडे पाहू सुद्धा शकत नव्हते. त्याने डगमगत स्वतःला उभे केले आणि काहीही न बोलता तिथून निघून गेले. मी अजूनही त्या कोपऱ्यात बसून रडत होते. तेवढ्यात काही वेळाने संजय घरी परतले. त्यांनी मला त्या अवस्थेत पाहताच ते घाबरले आणि धावत माझ्या जवळ आले. त्यांनी विचारले की काय झालं, तू या अवस्थेत का आहेस, तू का रडत आहेस? मी थरथरत्या आवाजात त्यांना सर्व काही सांगितले. त्यांच्या मागोमाग विजयकांत घरी आले होते आणि त्यांनी माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता, हेही मी त्यांना सांगितले.
मी त्यांना हेही सांगितले की मी भीतीपोटी त्यांच्या डोक्यावर दांडा मारला आणि ते बेशुद्ध झाले. नंतर शुद्धीवर आल्यावर ते तिथून निघून गेले. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाले की माझे बोलणे ऐकून सुरुवातीला संजय पूर्णपणे शांत राहिले. मग अचानक रागाने म्हणाले की नाही, हे खोटं आहे. विजयकांत असं कधीच करू शकत नाही. तो माझा भाऊ आहे. तू त्याच्यावर एवढा मोठा आरोप कसा करू शकतेस? तुला लाज वाटली पाहिजे. त्यांचे बोलणे ऐकून माझे हृदय तुटले. मी रडत म्हणाले की मी खोटं का बोले? माझी अवस्था तरी पहा, माझे कपडे पहा. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर जाऊन त्यांच्या डोक्यावरची जखम पहा. मी स्वसंरक्षणासाठी त्यांना दांडा मारला होता, त्यामुळेच ते थांबले. मी एवढे बोलताच संजय एकदम गप्प झाले. त्यांच्या चेहऱ्यावर रागही होता, दुःखही होते आणि आतून ते पूर्णपणे तुटतही होते. कारण ज्याला ते स्वतःचा भाऊ मानत होते तो असा कसा वागू शकतो हे त्यांना समजत नव्हते. माझे बोलणे ऐकल्यानंतर खोलीत अशी शांतता पसरली की जणू वेळच थांबला. राहुलची आई सतत रडत होती. तिचे हात थरथरत होते आणि ती वारंवार हाताने तोंड झाकून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. राहुल पूर्णपणे दगडासारखा बसला होता. त्याचे डोळे माझ्याकडे होते, पण असे वाटत होते की तो मला पाहतच नव्हता. त्याचे मन कुठेतरी हरवले होते. बहुधा तो आपल्या वडिलांबद्दल विचार करत होता. त्या वडिलांबद्दल ज्यांचा तो लहानपणापासून शोध घेत होता, ज्यांच्या आठवणीत त्याच्या आईने संपूर्ण आयुष्य अश्रू ढाळले होते. आणि आज अचानक त्याला समजले होते की त्याच्या वडिलांसोबत नेमके काय घडले होते. मी सतत रडत होते, कारण इतकी वर्ष जे रहस्य माझ्या मनात दडले होते ते आज बाहेर आले होते. मी थरथरत्या आवाजात पुन्हा सांगायला सुरुवात केली की बाळा, तुझे वडील खूप चांगले माणूस होते. ते मनाने वाईट नव्हते. त्या दिवशी दारूमुळे त्यांच्याकडून मोठी चूक झाली होती आणि त्यांना त्यांच्या कृत्याचा खूप पश्चाताप झाला. त्या घटनेनंतर ते अनेकदा संजयकडे माफी मागायला आले होते. ते हात जोडून म्हणायचे की भाऊ, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला स्वतःलाही समजले नाही की त्या दिवशी मला काय झाले होते. मी लाजेने तुझ्या डोळ्यात पाहू शकत नाही, पण मी मनाने वाईट माणूस नाही. संजय बाहेरून शांत राहायचे, पण आतून पूर्णपणे तुटले होते. कारण ज्या माणसाला ते आपला भाऊ मानत होते त्याच्यामुळे त्यांचे आयुष्य हादरवून गेले होते. ते मला पाहून रडायचे, पण कोणाशी काहीच बोलत नसत. गावकऱ्यांनाही समजत नव्हते की अचानक त्या दोन्ही मित्रांमध्ये अंतर का आले. पूर्वी जे दोघे नेहमी एकत्र दिसायचे ते आता एकमेकांची नजर चुकवू लागले होते, पण कोणालाही सत्य माहीत नव्हते. काळ पुढे सरकत राहिला, पण संजयच्या मनातील राग कमी होत नव्हता. ते रात्री जागत राहायचे, कधी अचानक उठून बाहेर बसायचे आणि उशिरापर्यंत आकाशाकडे पाहत राहायचे. अनेकदा मी त्यांना म्हटले की जे घडले ते विसरून जा, पण ते विसरू शकत नव्हते. त्यांना सतत असे वाटायचे की त्यांच्या विश्वासाचा विश्वासघात झाला आहे. हाच विचार हळूहळू त्यांच्या मनात विषासारखा पसरत गेला आणि मग तो अशुभ दिवस आला ज्याने सर्व काही संपवून टाकले. त्यानंतर मी काही क्षण थांबले. माझा आवाज पुन्हा दाटून आला होता. त्या दिवसात संजयचा चेहरा पूर्णपणे उतरलेला होता. त्यांचे डोळे लाल झाले होते आणि असे वाटत होते की काही दिवसातच ते अनेक वर्षांनी म्हातारे झाले आहेत. त्या दिवसापासून त्यांनी नीट जेवणही केले नव्हते, कोणाशी बोललेही नव्हते. ते फक्त शांतपणे बसून राहायचे आणि कधी कधी अचानक रडू लागायचे. मी देखील आतून तुटलेली होते, तरीही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते. कारण जर मीही खचले असते तर कदाचित ते स्वतःलाच संपवून बसले असते. मी वारंवार त्यांच्या जवळ जाऊन बसायचे, त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणायचे की स्वतःला सावर. जे घडायचे होते ते घडून गेले, पण ते माझ्याकडे पाहायचेही नाहीत. फक्त खाली मान घालून समोर पाहत राहायचे, जणू त्यांचा आत्माच मेला होता. बऱ्याच वेळ ते पूर्ण शांत बसले होते. मग अचानक त्यांनी मान वर केली आणि घाबरलेल्या नजरेने माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. ते घाईघाईने म्हणाले
की ती बॅग ट्रकमध्ये ठेवली होती. क्षणभर मला समजले नाही की ते कोणत्या बॅगेबद्दल बोलत आहेत. मग मला आठवले की विजयकांत शेवटच्या वेळी घरातून बाहेर पडले होते तेव्हा त्यांच्या हातात एक जुनी चामड्याची बॅग होती. संजय घाईघाईने उठले. त्यांचे पाय थरथरत होते. मीही त्यांच्या मागोमाग बाहेर गेले. रात्र खूप गडद झाली होती. आकाशात ढग होते आणि चारही बाजूंना अंधार पसरला होता. घराच्या मागे ट्रक उभा होता. तोच ट्रक ज्यात बसून ते दोघे शहरात गेले होते आणि ज्यातून फक्त संजय परत आले होते. संजय हळूहळू ट्रक जवळ गेले. जणू त्यांना भीती वाटत होती की त्या ट्रकमध्ये त्यांचा गुन्हा अजूनही त्यांची वाट पाहत आहे. त्यांनी थरथरत्या हाताने ट्रकचे दार उघडले आणि आत पाहू लागले. मग सीट खालून त्यांनी ती जुनी चामड्याची बॅग बाहेर काढली. बॅग माती आणि धुळीने भरलेली होती. ती पाहताच माझ्या हृदयाची धडधड वाढली, कारण कोण जाणे त्यात काय होते. आम्ही दोघे घाईघाईने घरात आलो. संजयने दार बंद केले आणि बॅग समोर ठेवून काही वेळ तिच्याकडे पाहत राहिली. जणू ती उघडण्याचे धैर्यच त्यांच्यात नव्हते. मग त्यांनी थरथरत्या हाताने तिची चैन उघडली. बॅगेत काही नोटा होत्या, काही जमिनीची कागदपत्रे होती आणि सर्वात वर एक पत्र ठेवलेले होते. संजयने ते पत्र उचलले तसे त्यांचे हात आणखी थरथरू लागले. ते बराच वेळ त्या पत्राकडे पाहत राहिले. मग हळूहळू त्यांनी ते उघडले. त्यांचा आवाज थरथरत होता. त्यांनी वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते, संजय भाऊ, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी माझ्या कृत्याबद्दल खूप लाजतो आहे. मला स्वतःचाच तिरस्कार वाटत आहे. मी जाणतो की मी तुझा विश्वास तोडला आहे आणि कदाचित तुम्हाला कधीच माफ करणार नाहीस. तरीही हात जोडून तुझी माफी मागतो आहे. आज आपण दोघे शेवटचा प्रवास करत आहोत म्हणून मी हे पत्र ठेवत आहे. हे माझ्या शेतजमिनीची सर्व कागदपत्रे आहेत आणि हे काही पैसे आहेत जे मी आयुष्यभर कष्ट करून कमवले आहेत. मी हे सर्व तुला देत आहे. मी माझ्या पत्नी आणि मुलासोबत हे गाव सोडून जाणार आहे. मी इतक्या दूर जाईन की तुला माझी साधी सावली सुद्धा दिसणार नाही. मी तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून जाईन. फक्त शक्य असेल तर मला माफ कर भाऊ. मी माझ्या चुकीच्या ओझ्याखाली जगू शकत नाही. पण मी असहाय्य आहे. मी जे केले आहे ते बदलू शकत नाही. आजचा हा प्रवास कदाचित आपला शेवटचा प्रवास असेल. पत्र वाचताना संजयचा आवाज तुटला. त्याच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहू लागले. त्यांच्या हातातून ते पत्र खाली पडले आणि ते तिथे जमिनीवर बसून मोठ्याने रडू लागले. ते दोन्ही हात डोक्यावर ठेवून वारंवार म्हणत होते की मी काय केलं. मी माझ्याच भावाला मारलं. तो स्वतः सर्व काही सोडून जाणार होता. तो मला सोडून दूर निघून गेला असता. पण मी रागाच्या भरात सर्व काही संपवून टाकलं. त्यांचे रडणे पाहून माझेही हृदय तुटत होते, कारण पहिल्यांदाच मला जाणवले की विजयकांत खरोखरच आपल्या चुकीबद्दल पश्चाताप करत होते. ते सूड घेण्यासाठी आले नव्हते. ते तर सर्व काही सोडून जाणार होते. त्यांना आपला मित्र गमवायचा नव्हता. पण त्या एका क्षणाच्या रागाने सर्व काही संपवून टाकले. संजय रडत म्हणाले की जर मी त्यावेळी दगड उचलला नसता तर आज तो जिवंत असता. त्याचा मुलगा वडिलांसोबत असता. त्याची पत्नी एकटी पडली नसती. मी एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं. ते वारंवार स्वतःच्या चेहऱ्यावर चापट मारू लागले आणि स्वतःला दोष देऊ लागले. मी त्यांना धरून शांत करण्याचा प्रयत्न करत होते, पण ते जणू भान हरपून बसले होते. कधी भिंतीवर डोके आपटायचे तर कधी जमिनीवर बसून विजयकांतचे नाव घेत म्हणायचे की भाऊ मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठं पाप झालं. त्या रात्री आम्ही एक क्षणही डोळे मिटले नाही. संजय वारंवार ते पत्र वाचायचे आणि प्रत्येक वेळी आणखी तुटून जायचे. कधी कागदपत्रे छातीशी धरून रडायचे तर कधी म्हणायचे की काश मी त्या दिवशी शहरात गेलोच नसतो. काश मी रागवलोच नसतो. काश सर्व काही पूर्वीसारखे झाले असते. पण आता काहीही बदलणे शक्य नव्हते. सकाळ होत आली होती. बाहेर पक्ष्यांचे आवाज ऐकू येऊ लागले होते. पण आमच्या घरात अजूनही अंधारच होता. त्या रात्रीनंतर माझा नवरा कधीच पूर्वीसारखा राहिला नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य कायमचे नाहीसे झाले. ते पूर्वी खूप आनंदी स्वभावाचे होते. संपूर्ण गावात त्यांच्या आणि विजयकांतच्या मैत्रीचे उदाहरण दिले जायचे.
पण आता ते शांत राहू लागले. तासन तास एकटे बसून राहायचे. रात्री अचानक उठून रडू लागायचे. त्यांना नेहमी भीती वाटायची की एक दिवस सत्य सर्वांसमोर येईल. ते सतत घाबरलेले राहायचे. दारावर जोरात ठोका पडला तरी ते दचकायचे. कोणी विजयकांचे नाव घेतले तरी त्यांचा चेहरा पांढराफटाक पडायचा. ते हळूहळू आतून संपत चालले होते. हे सर्व पाहून मीही दिवसेंदिवस आतून तुटत चालले होते. पण सर्वात जास्त काळजी मला त्या छोट्या मुलाची वाटायची, जो त्यावेळी खूप लहान होता आणि ज्याला हेही माहीत नव्हते की त्याच्या वडिलांचे नेमके काय झाले होते. तो मुलगा रोज आपल्या वडिलांची वाट पाहत असे आणि त्याची आई रोज अश्रू ढाळत असे. या विचाराने माझी छाती पिळवटून जायची. पण आता खूप उशीर झाला होता, कारण रागाने अनेक आयुष्य उद्ध्वस्त केली होती. आणि त्या रात्री ते पत्र आमच्या घरात आले होते, जे प्रत्येक क्षणी आम्हाला आमच्या पापाची आठवण करून देत होते. मी माझ्या नवऱ्याला खूप समजावले. मी त्यांच्या जवळ बसून त्यांचा हात हातात घेत हळूहळू त्यांच्याशी बोलत होते, कारण ते आतून पूर्णपणे तुटले होते. त्यांच्या डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होते. त्यांना वारंवार असे वाटत होते की त्यांच्या स्वतःच्या भावाने केवळ काही जमीन आणि पैशांसाठी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच लोभामुळे संपूर्ण कुटुंब तुटले. मी त्यांना वारंवार म्हणत होते की आता स्वतःला सावर. भूतकाळाच्या विचारांनी स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. पश्चाताप करून काही उपयोग नाही. जे घडायचे होते ते घडून गेले. आपल्याकडे आपले कुटुंब आहे, आपले मुले आहेत आणि तेच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. ते शांतपणे माझे बोलणे ऐकत होते. मग त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले की कदाचित तू बरोबर बोलते आहेस. आता मला या गोष्टींशी काही घेणं देणं नाही. मला ना या जमिनीचा आनंद आहे ना या पैशांचा. कारण जर याच गोष्टींसाठी आपलाच भाऊ जीवाचा शत्रू बनत असेल तर अशी संपत्ती कशाला कामाची. त्यांचे बोलणे ऐकून माझे हृदय भरून आले, कारण मी पहिल्यांदाच त्यांना इतके खचलेले पाहिले होते. ते बऱ्याच वेळ शांत बसले. मग अचानक त्यांनी निर्णय घेतला की ते या जमिनी आणि पैशांचा कधी वापर करणार नाही. त्यांनी मला म्हटले की मला या गोष्टींमुळे आपल्या घरातील सुख नष्ट होऊ द्यायचे नाही. जेव्हा आपले दोन्ही मुले मोठे होतील तेव्हा तू हे सर्व त्यांच्यात समान वाटून दे. पण आता मला या गोष्टींना हातही लावायचा नाही. मी त्यांना खूप समजावले की इतका मोठा निर्णय दुःखाच्या भरात घेऊ नका. पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. दुसऱ्या दिवशी ते मला बँकेत घेऊन गेले. त्यांनी सर्व कागदपत्रे आणि पैसे एका लॉकरमध्ये ठेवले. तो लॉकर माझ्या नावावर होता. ते म्हणाले की हे सर्व आता तुझ्याकडे सुरक्षित राहील आणि जेव्हा तुला वाटेल की योग्य वेळ आली आहे तेव्हा तू हे सर्व मुलांना दे. मी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होते, कारण मला माहीत होते की ते आतून किती दुःखी आहे. त्यानंतर आयुष्य हळूहळू पुढे सरकत राहील. आम्ही त्या पैशांना कधी हातही लावला नाही. ती कागदपत्रे आणि पैसे तसेच बँकच्या लॉकरमध्ये पडून राहिले. वर्ष उलटत गेली आणि आमची मुले मोठे होत गेली. आम्ही त्यांना खूप प्रेमाने वाढवले. मी आणि माझा नवरा दोघांनी मिळून त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. पण वेळ कधी बदलतो हे कोणालाच कळत नाही. माझ्या नवऱ्याचे निधन झाले आणि त्यानंतर माझे आयुष्य पुन्हा एकदा बदलले. मी पूर्णपणे एकटी पडले, पण मी हार मानली नाही. मी स्वतः कष्ट केले, छोटी मोठी कामे केली. लोकांच्या घरी शिवणकाम केले, कधी स्वयंपाक करून दिला तर कधी मुलांना शिकवले. कसे बसे संसाराचा गाडा ओढत राहील. मी त्यांना कधीच वडिलांची उणीव भासू दिली नाही. मी स्वतः उपाशी राहिले, पण माझ्या मुलांना कधी उपाशी झोपू दिले नाही. मी माझे संपूर्ण आयुष्य त्यांच्यासाठी वेचले, पण बहुधा नियतीने काही वेगळेच ठरवले होते. जेव्हा माझे मुले मोठे झाले तेव्हा ते हळूहळू माझ्यापासून दूर होऊ लागले. ज्या मुलांना मी माझ्या कुशीत खेळवले होते तेच आता मला उजे समजू लागले. सुरुवातीला त्यांच्या बोलण्यात बदल दिसू लागला, मग हळूहळू त्यांचे वागणे बदलले. माझे प्रत्येक काम त्यांना चुकीचे वाटू लागले. मी काही बोलले तर त्यांना राग यायचा आणि मी गप्प राहिले तरी त्यांना त्रास व्हायचा. मला सर्वात जास्त दुःख तेव्हा व्हायचे जेव्हा ते मला एक वेळेचं जेवण देतानाही विचार करायचे. त्यांच्या पत्नींनाही मी अजिबात आवडत नव्हते. त्यांना वाटायचे की मी घरात विनाकारण पडून आहे आणि फक्त खर्च वाढवत आहे. अनेकदा त्या माझ्या समोर म्हणायच्या की माहीत नाही म्हातारी माणसं किती दिवस इतरांवर ओझं बनून जगत राहणार आहे.
त्यांचे बोलणे ऐकून माझे हृदय तुटायचे, पण तरीही मी गप्प राहायचे, कारण मला माझ्या मुलांच्या घरात भांडणे व्हावीत असे वाटत नव्हते. मी अनेकदा रात्री एकटी बसून माझ्या नवऱ्याची आठवण काढायची आणि विचार करायचे की जर ते आज असते तर कदाचित माझी ही अवस्था झाली नसती. पण मी स्वतःला सावरून घ्यायची. मी माझ्या मुलांना त्या पैशांबद्दल किंवा जमिनींबद्दल कधीही सांगितले नाही, कारण मला माहीत होते की जर त्यांना याबद्दल समजले तर त्यांचा लोभ आणखी वाढेल आणि माझ्या नवऱ्याच्या कुटुंबात जी शोकांतिका घडली होती ती पुन्हा घडावी असे मला अजिबात वाटत नव्हते. म्हणून मी सर्व काही मनातच दडवून ठेवले. सर्व कागदपत्रे आणि पैसे आजही माझ्या बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित आहेत. मी त्यातील एक रुपयाही वापरला नाही. अनेकदा माझी अवस्था अशी झाली की औषधे घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते, तरी सुद्धा मी त्या पैशांना हात लावला नाही, कारण त्या माझ्या नवऱ्याच्या शेवटच्या खुणा होत्या आणि ती त्यांची शेवटची इच्छाही होती. मी नेहमी विचार करायचे की ज्या दिवशी विजयकांतचा मुलगा किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी माझ्याकडे येईल त्या दिवशी मी हे सर्व त्यांच्या स्वाधीन करेन, कारण त्यावर खरा हक्क त्यांचाच आहे. मला माझ्या मुलांना केवळ पैशांसाठी बदलू द्यायचे नव्हते आणि त्यांच्यात वादही निर्माण होऊ द्यायचा नव्हता. म्हणून हे रहस्य मी नेहमी माझ्या मनात दडवून ठेवले आणि आजपर्यंत कोणालाही याबद्दल काही सांगितले नाही. जेव्हा मी राहुल आणि त्याच्या आईला माझ्या नवऱ्याबद्दलचे संपूर्ण सत्य सांगितले तेव्हा खोलीत एकदम शांतता पसरली. राहुलच्या आईच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. त्या हाताने तोंड झाकून रडत होते, जणू त्यांना सगळे जुने दिवस पुन्हा आठवले होते. राहुलही पूर्णपणे शांत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होते. बहुधा त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याच्या वडिलांनी आयुष्यात इतके दुःख सहन केले होते आणि इतके वर्ष हे सर्व आपल्या मनात दडवून ठेवले होते. मी त्यांच्याकडे पाहत होते आणि माझ्या मनातही प्रचंड वेदना होत होती, कारण इतकी वर्ष लपवून ठेवलेल्या गोष्टी आज पुन्हा समोर आल्या होत्या. राहुल हळूहळू माझ्या जवळ येऊन बसला. त्याने प्रेमाने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला की आई, जर तुम्हाला हे सर्व आधीपासूनच माहीत होते तर तुम्ही मला कधी सांगितले नाही? जेव्हा मी तुम्हाला अनेकदा माझ्या वडिलांबद्दल विचारले तेव्हाही तुम्ही काहीच बोलल्या नाहीत. त्याचा आवाज भरून आला होता आणि त्याचे डोळे लाल झाले होते. मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले, मग हळूच म्हणाले की बेटा, मी तुला हे सर्व सांगितले नाही कारण मला असे वाटत होते की तुझ्या वडिलांबद्दल अशा गोष्टी ऐकून तुला दुःख होईल. ते जसेही होते तरी ते तुझे वडील होते. मला कधीच असे वाटले नाही की तुझ्या मनात त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण व्हावा. मी नेहमी विचार करत होते की योग्य वेळ आली की मी तुला सर्व सत्य सांगेन. माझे बोलणे ऐकून राहुलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने मान खाली घातली आणि म्हणाला की मला विश्वास बसत नाही की माझे वडील असेही वागू शकतात. त्याने तुमच्याशी इतके वाईट वागले आणि मी सुद्धा तुम्हाला चुकीचे समजत होतो. मी अनेकदा तुमच्याबद्दल चुकीचे विचार केले. मला माफ करा. त्याच्या आवाजात पश्चाताप स्पष्ट जाणवत होता. तो खरोखरच आतून तुटला होता. मी ताबडतोब त्याच्या हातावर माझा हात ठेवला आणि म्हणाले की बेटा, तुला माफी मागण्याची गरज नाही. तू जे पाहिलेस तेच तू सत्य मांडलास. तुझ्या जागी दुसरे कोणीही असते तरी त्यांनीही तसाच विचार केला असता. मी तुला खूप आधीच माफ केले आहे. आता या गोष्टी मनावर घेऊ नकोस. जे निघून गेले ते परत येणार नाही. माझे बोलणे ऐकून त्याने माझ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात आपुलकी आणि आदर स्पष्ट दिसत होता. मग मी त्याला म्हणाले की जर तुला अजूनही माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर तू बँकेत जाऊन लॉकर क्रमांक 305 उघड. त्यात तुझ्या वडिलांची सर्व कागदपत्रे आणि त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले ते पत्र आजही जसेच्या तसे ठेवलेले आहे. जेव्हा तू ते सर्व पाहशील तेव्हा तुला स्वतःच खात्री पटेल की मी सत्य बोलत आहे आणि जे तुझ्या वडिलांचे होते ते शेवटी तुलाच मिळेल. मी इतकी वर्ष फक्त योग्य व्यक्तीची वाट पाहत होते. राहुल माझे प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत होता. मग मी पुढे म्हणाले की मी तुला आणि तुझ्या आईला शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण तुम्ही मला कुठेच सापडला नाही. नंतर मला समजले की तुझी आई तुला घेऊन शहरात गेली होती. तेव्हा राहुलची आई हळूच अश्रू पुसत म्हणाली की हो, जेव्हा गावात माझ्याकडे काहीच उरले नव्हते तेव्हा मी माझ्या मुलाला घेऊन शहरात गेले. माझ्याकडे राहण्यासाठी घरही नव्हते, पण मी हार मानली नाही.
मी छोटी मोठी कामे केली, लोकांच्या घरी स्वयंपाक केला, कपडे शिवले. कसे बसे मी माझ्या मुलाला शिकवले, घडवले. मला फक्त एवढेच हवे होते की माझा मुलगा मोठा माणूस व्हावा आणि त्याला कोणासमोरही हात पसरावा लागू नये. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात अभिमान स्पष्ट दिसत होता. त्यांनी प्रेमाने राहुलच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या की मी माझ्या मुलाला खूप कठीण परिस्थितीत वाढवले आहे. मी त्याला वडिलांची उणीव कधीच भासू दिली नाही. राहुल आपल्या आईचे बोलणे ऐकून भावूक झाला. तो उठून आईच्या गळ्यात पडला आणि म्हणाला की आई, तुम्ही माझ्यासाठी इतके काही केले आणि मला कधी जाणवू दिले नाही की तू किती यातना सहन केल्या आहेत. मी खरोखर खूप नशीबवान आहे की तू माझी आई आहेस. ते दोघे मायलेके एकमेकांना घट्ट मिठी मारून रडत होते आणि मी त्यांच्याकडे पाहत विचार करत होते की आयुष्य कितीही कठीण असले तरी माणसात जिद्द असेल तर तो प्रत्येक दुःखावर मात करून पुढे जाऊ शकतो. मग राहुलने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला की आई, आता तुम्ही एकट्या नाही आहात. आता आम्हीच तुमचे कुटुंब आहोत. माझ्या वडिलांचे जे काही होते त्यावर तुमचाही तितकाच हक्क आहे आणि आता मी तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. त्याचे बोलणे ऐकून माझ्या मनाला खूप शांती मिळाली. कारण इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच मला असे वाटले की कदाचित माझ्या नवऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण होणार आहे आणि त्यांनी जपून ठेवलेली अमानत योग्य हातांपर्यंत पोचणार आहे. राहुलची आई माझ्याकडे पाहत होती. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि चेहऱ्यावर हलकीशी खंतही दिसत होती. त्या हळूच म्हणाल्या की ताई, तुम्ही मला एक गोष्ट तरी खरी सांगू शकता? इतकी वर्ष तुम्ही एवढे मोठे सत्य एकट्याने मनात दडवून ठेवले. त्यांचे बोलणे ऐकून मी काही क्षण गप्प झाले. कारण खरोखरच मी खूप काही लपवून ठेवले होते. पण ते सर्व मी कोणत्याही लोभापोटी नव्हे तर भीतीपोटी आणि परिस्थितीच्या मजबुरीमुळे केले होते. मी त्यांच्याकडे पाहिले आणि हळूच म्हणाले की मी खूप घाबरले होते. ताई, मला माफ करा. मला वाटत होते की जर सत्य बाहेर आले तर पुन्हा तोच लोभ, तोच द्वेष आणि तेच दुःख सर्व काही उद्ध्वस्त करेल. म्हणून मी कोणालाही काहीच सांगितले नाही. माझा आवाज भरून आला होता. कारण इतकी वर्ष मनात दडवून ठेवलेले दुःख आता बाहेर पडत होते. राहुलची आई माझ्याजवळ येऊन बसली आणि त्यांनी माझे हात हातात घेतले. त्या म्हणाल्या की तुम्ही खूप काही एकट्याने सहन केले आहे ताई. आता तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. आता आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच मला असे वाटले की कोणीतरी मनापासून मला आपले मानत आहे. मग मी राहुलकडे पाहिले आणि त्याला म्हणाले की बेटा, आता तू बँकेत जाऊन ते सर्व घेऊन ये. लवकर क्रमांक 305 मध्ये तुझ्या वडिलांची संपूर्ण अमानत ठेवलेली आहे. जेव्हा तू ते सर्व पाहशील तेव्हा तुला माझ्या प्रत्येक शब्दावर विश्वास बसेल. राहुल काही न बोलता उठला. त्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. बहुधा त्याच्या मनात अनेक प्रश्नांचे वादळ घोंगावत होते. तो ताबडतोब बँकेकडे निघून गेला आणि मी तिथेच बसून देवाकडे प्रार्थना करत होते की आता सर्व काही सुरळीत व्हावे. बराच वेळ झाल्यावर राहुल परत आला. त्याच्या हातात एक बॅग होती आणि त्याचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदललेला होता. त्याचे डोळे लाल झाले होते, जणू तो रस्ताभर रडतच आला होता. तो हळूहळू माझ्या जवळ आला आणि माझ्या समोर बसला. मग त्याने बॅग उघडली. त्यात ती जुनी कागदपत्रे होती. ते पत्र होते आणि काही पैसेही होते. त्याने कापड्या हातांनी ते पत्र उघडले आणि वाचायला सुरुवात केली. जसजसा तो वाचत होता तसतसे त्याच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. कारण आता त्याला माझ्या प्रत्येक शब्दावर विश्वास बसला होता. पत्रात त्याच्या वडिलांनी सर्व काही लिहिले होते. कसे त्यांनी आपल्या मित्राच्या रागाच्या भीतीने ती जमीन आणि पैसे लपवून ठेवले होते आणि कशी त्यांची इच्छा होती की योग्य वेळ आल्यावर हे सर्व राहुलपर्यंत पोचावे. पत्र वाचून झाल्यावर राहुलने ते छातीशी घट्ट धरले आणि मग तो माझ्या पायांजवळ बसला. तो रडत म्हणाला की आई, मला माफ करा. मी तुम्हाला चुकीचे समजलो. मी कधीच विचार केला नव्हता की तुम्ही इतकी वर्ष आमच्यासाठी एवढे सर्व जपून ठेवले असेल आणि तुमच्या स्वतःच्या मुलांनीही तुमच्याशी एवढे वाईट वागले असेल. त्याचे बोलणे ऐकून माझे हृदय भरून आले. मी ताबडतोब त्याला उठवले आणि म्हणाले की बेटा, आता या गोष्टी विसरून जा. जे व्हायचे होते ते झाले. पण राहुलचा राग शांत होत नव्हता. तो म्हणाला की आई, तुमच्या मुलांनी तुमच्याशी खूप वाईट वागणूक दिली आहे. त्यांनी तुम्हाला एकटे सोडून दिले, तुम्हाला ओझे समजले आणि तुमच्याशी असे वागले
जणू तुम्ही परके आहात. मी त्यांना याची शिक्षा नक्की देईन. मी ताबडतोब त्याला थांबवले आणि म्हणाले की नाही बेटा, असं करू नकोस. ते जसे असले तरी ते माझे मुले आहेत, माझे रक्त आहे. एक आई म्हणून मी त्यांना तुरुंगात पाहू शकत नाही. माझा आवाज कापत होता, कारण आईचे हृदय शेवटी आईचेच असते, मुले कितीही चुकीचे असले तरी. राहुलने माझ्याकडे दुःखाने पाहिले आणि म्हणाला की तुम्ही अजूनही त्यांच्याबद्दल विचार करत आहात, आणि ते लोक तुमच्याबद्दल काय काय विचार करत होते. ते तुम्हाला जंगलात सोडून देण्याच्या गोष्टी करत होते. ते लोक माणूस म्हणून घेण्यालायकही नाहीत. त्यांना शिक्षा मिळायलाच हवी. मी काही बोलण्याआधीच राहुलने पोलिसांना फोन केला. थोड्याच वेळात पोलीस आले आणि राहुल मला सोबत घेऊन माझ्या मुलांच्या घराकडे निघाला. जेव्हा आम्ही तिथे पोचलो तेव्हा माझे दोन्ही मुले आणि त्यांच्या पत्नी आम्हाला पाहून आदरले. त्यांना समजत नव्हते की अचानक काय घडत आहे. राहुल रागाने त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला की आता समजले का की आईची किंमत काय असते. तुम्ही लोकांनी आपल्या स्वतःच्या आईला ओझे समजले. ज्या आईने तुम्हाला जन्म दिला, वाढवले, तिलाच घरातून बाहेर काढले. माझे मुले घाबरले. ते म्हणाले की तुम्ही हे सर्व काय बोलत आहात. राहुल रागाने म्हणाला की तुम्ही तुमच्या आईशी जे केले त्याचा हिशेब घेत आहे. इन्स्पेक्टर साहेब, यांना अटक करा. जे लोक आपल्या आईशी असा व्यवहार करू शकतात ते कोणाशीही काहीही करू शकतात. पोलिसांनी जेव्हा त्यांना पकडायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या पत्नी रडू लागल्या. पण राहुलचा राग काही कमी होत नव्हता. मी हे सर्व पाहून आतून तुटत होते, कारण ते कितीही चुकीचे असले तरी ते शेवटी माझे मुलगेच होते. मी वारंवार राहुलला म्हणत होते की बेटा, त्यांना सोडून दे, पण त्याने माझे एकही ऐकले नाही. थोड्याच वेळात पोलीस दोघांना आपल्या सोबत घेऊन गेले. घरात एक विचित्र शांतता पसरली. माझ्या मनात दुःखही होते आणि काहीसा दिलासाही होता की कदाचित आता त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल. परत येताना राहुलने हळूच म्हटले की आई, आजपासून तुम्ही माझ्या आई आहात. तुम्ही आमच्यासोबत आमच्या घरी राहाल. आता तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. हे ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी मला अशा प्रकारे आपलेसे केले होते, कोणत्याही स्वार्थाशिवाय, कोणत्याही लालसेशिवाय. त्या क्षणी मला वाटले की वरच्या देवाने माझ्या सर्व दुःखानंतर शेवटी मला माझे कुटुंब परत दिले आहे. राहुल मला आपल्या घरी घेऊन आला होता, आणि खरे सांगायचे तर मी कधीच विचार केला नव्हता की एखादा अनोळखी माणूस मला इतके आपलेसे करेल, जितके राहुल आणि त्याच्या आईने मला केले. ज्या घरात मी गेले होते तिथे मला कधी हे जाणवू दिले नाही की मी बाहेरचे आहे. राहुल दररोज सकाळी माझ्या खोली बाहेर येऊन विचारायचा की आई, तुम्ही औषध घेतले का? तुम्हाला काही हवे तर नाही ना? आणि त्याची आई ही सदैव माझी काळजी घ्यायची. कधी आपल्या हाताने माझ्यासाठी जेवण बनवायची, कधी माझ्या डोक्यात तेल लावायची, तर कधी माझ्या जवळ बसून गप्पा मारायची. मी अनेकदा शांतपणे बसून विचार करायचे की जिथे माझे स्वतःचे मुले मला ओझे समजू लागले होते, तिथे हे लोक मला आईसारखा आदर आणि प्रेम देत आहेत. माझे हृदय अनेकदा भरून यायचे. मी बाहेरून शांत राहायचे, पण आतून मला माझ्या मुलांची खूप आठवण यायची. मी विचार करायचे की तुरुंगात ते कसे राहत असतील, त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली असेल की नाही. अनेकदा रात्री त्यांच्या बालपणीच्या आठवणी यायच्या. कसे ते लहान असताना माझ्या कुशीत झोपायचे, कसे माझ्या मागे मागे फिरायचे आणि मला आई आई म्हणून हाक मारायचे. त्या आठवणींमुळे माझे डोळे भरून यायचे. एक दिवस मी अंगणात बसले होते. राहुल माझ्या जवळ येऊन बसला. त्याने पाहिले की मी कुठल्या तरी विचारात हरवले आहे, म्हणून हळूच विचारले की आई, काय झाले? तुम्ही काही विचारात दिसत आहात. मी सुरुवातीला काहीच बोलले नाही, पण मग माझे मन भरून आले आणि मी त्याला म्हटले की बेटा, आता खूप दिवस झाले, तू जाऊन माझ्या मुलांना सोडून घेऊन ये. माझे बोलणे ऐकून राहुल काही क्षण गप्प राहिला. मग त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाला की खरंच आई, तुमचे हृदय किती मोठे आहे. तुम्ही अजूनही त्यांच्याबद्दल विचार करत आहात, ज्याने तुमच्याशी एवढे वाईट वागले. मी हलकसं हसत म्हणाले की हो बेटा, जसेही आहेत तरी माझेच रक्त आहेत. आई आपल्या मुलांवर किती काळ नाराज राहू शकते. मला फक्त एवढेच समाधान हवे आहे की ते सुखरूप असतील. राहुल माझे बोलणे ऐकून भावूक झाला.
त्याने माझा हात धरला आणि म्हणाला की आई, कदाचित जगात आईसारखे हृदय कोणाचेच नसते. ठीक आहे, जर हीच तुमची इच्छा असेल तर मी आत्ताच जाऊन त्यांना सोडवून घेऊन येतो. त्याचे बोलणे ऐकून माझ्या मनाला थोडा दिलासा मिळाला. त्याच दिवशी राहुल पोलीस ठाण्यात गेला आणि सर्व औपचारिकता पूर्ण करून माझ्या दोन्ही मुलांना तुरुंगातून सोडवून घरी घेऊन आला. जेव्हा ते दोघे घरात आले तेव्हा त्यांचे चेहरे पूर्णपणे खाली झुकलेले होते. त्यांच्या डोळ्यात लाज आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. जसजसे त्यांनी मला पाहिले तसे दोघे धावत येऊन माझ्या पायांवर पडले आणि जोरजोरात रडू लागले. ते वारंवार म्हणत होते की आई, आम्हाला माफ कर. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही तुझ्याशी असं वागायला नको होतं. आम्ही तुझी किंमत ओळखली नाही. आम्हाला वाटत होते की आम्ही बरोबर आहोत, पण आम्ही खूप चुकीचे होतो. त्यांचा आवाज ऐकून माझे हृदय भरून आले, कारण मी पहिल्यांदाच माझ्या मुलांना इतके तुटलेले पाहत होते. ते दोघे रडत म्हणत होते की आई, आम्ही आमच्या पत्नींच्या सांगण्यावरून वागलो. आम्हाला समजलेच नाही की आम्ही काय करत आहोत. आम्ही तुला खूप दुःख दिले. आम्हाला माफ कर आई. आता असं पुन्हा कधीही होणार नाही. मी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होते. माझ्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते. तेवढ्यात त्यांच्या पत्नीही पुढे आल्या. त्यांच्या चेहऱ्यावरही लाज स्पष्ट दिसत होती. त्यांनी माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाल्या की आई, आम्हाला माफ करा. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही तुम्हाला कधीच समजून घेतले नाही. आम्ही क्षुल्लक गोष्टींमध्ये अडकून राहिलो आणि तुमचे मन दुखावत राहिलो. पण आता आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झाली आहे. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या मनातील राग जणू विरघळून गेला. मी विचार केला की जर आज मी त्यांना माफ केले नाही तर कदाचित हे कुटुंब पुन्हा कधीच एकत्र येऊ शकणार नाही. मी हळूच उठले आणि माझ्या दोन्ही मुलांना उठवून त्यांना मिठीत घेतले. ते दोघे लहान मुलांसारखे माझ्या छातीशी बिलगून रडू लागले. मी स्वतःलाही आवरू शकले नाही आणि खूप रडले. त्या क्षणी असे वाटत होते की इतकी वर्ष मनात साचलेले दुःख अश्रूंच्या रूपाने बाहेर पडत आहे. मग मी त्यांच्या पत्नींनाही जवळ बोलावले आणि म्हटले की जे झाले ते विसरून जा. जर खरोखरच तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली असेल तर पुढे कधी कोणत्याही आईचे मन दुखवू नका. माझे बोलणे ऐकून त्या दोघीही रडू लागल्या. राहुल आणि त्याची आई हे सर्व पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरही समाधान होते, कारण शेवटी एक तुटलेलं कुटुंब पुन्हा एकत्र येत होते. त्यानंतर माझे मुले मला म्हणाले की आई, आता तू आमच्यासोबत घरी चल. आम्ही तुला एकटी सोडणार नाही आणि आता तुला कधीही कोणताही त्रास होऊ देणार नाही. सुरुवातीला मी थोडी हिचकिचले, कारण मला भीती वाटत होती की कदाचित पुन्हा सर्व काही पूर्वीसारखे होईल. पण राहुल माझ्या जवळ येऊन म्हणाला की आई, जर तुमचे मन सांगत असेल तर तुम्ही नक्की जा. कदाचित आता खरोखर सगळे बदलले आहे. मी राहुलकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात प्रामाणिकपणा दिसत होता. मग मी हळूच होकार दिला आणि माझ्या मुलांसोबत त्यांच्या घरी परत गेले. पण यावेळी सर्व काही पूर्वीसारखे नव्हते. आता माझी मुले माझ्याशी खूप प्रेमाने वागू लागले होते. सकाळी उठताच माझ्या जवळ येऊन विचारायची की आई, तुला काही हवे आहे का? माझ्या औषधांची काळजी घ्यायची, माझ्यासोबत बसून जेवायचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता ते मला ओझे समजत नव्हते. त्यांच्या पत्नीही आता माझा आदर करू लागल्या होत्या. त्या माझ्यासाठी स्वतःच्या हाताने चहा बनवायच्या, माझ्याजवळ बसून गप्पा मारायच्या आणि माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गरजेची काळजी घ्यायच्या. अनेकदा मी शांतपणे बसून विचार करायचे की माणसाकडून चुका होतात, पण जर त्याला खरोखर आपल्या चुकीची जाणीव झाली तर तुटलेली नाती पुन्हा जुळू शकतात. आणि आज इतके दुःख सहन केल्यानंतर शेवटी माझे कुटुंब पुन्हा एकत्र आले होते. आता माझे जीवन खऱ्या अर्थाने शांततेत आणि समाधानात जात होते. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.